सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. सर्व सुखाल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भय डुलत असो. असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा. सर्व सुखाल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भय डुलत असो. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूपा, लागो नेदी पाप पुण्यंगा. सर्व सुखाल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भय डुलत असो. विठ्ठल 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 विठ्ठल. समचरण सरोजम सांद्रनीलाबुदाबम, जगननीत पानी मंडनम मंडनानाम. तरुण तुलसी माला कंदरम कांजनेत्रा, सदैव धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन. पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन. पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन. पांडुरंग कलावज्ञ जीवो धरार्थावतारम, कलांकांक तेजोदिकामोदिवत्रम. खलानीशवाधापनोदार्य दक्षाम, समाधी समृद्धिं भजे ज्ञानदेवं. नमो ज्ञानेश्वरा, 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 नमो ज्ञानेश्वरा.
रूपार देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी हे त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मनोजवं मारुततुल्यवेगम् जितेन्द्रियां बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में राम जी बोला ना लखन जी बोला ना राम जी बोला ना लखन जी बोला ना राम जी बोला ना लखन जी बोला ना राम जी बोला ना लखन जी बोला चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में ओम नमो ज्ञात्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशो सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्ती दासो अवधानी जोजी विठ्ठल 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 सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भय डुलत असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेई भोगू दशा तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोने दीपाप पुण्यंगा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय वैराग्याचे मुकुटमणी देहूचे निवासी तसेच वैकुंठाला सदेह गमन करणारे संत श्रेष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा नामपर प्रकरणातील उत्कृष्ट असा अभंग आपण आजच्या सेवेकरिता निवडलेला आहे विठ्ठल 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 बापांनो आजच्या अभंगाचा जर शब्दशः अर्थ बघायचा ठरला तर तुकाराम महाराज आजच्या अभंगामध्ये सांगतात आम्ही सदा नामाचा घोष करून हरीची कथा करतो त्या योगाने आमच्या चित्तात सर्व काळ समाधान असतं हरीच्या चिंतनाचे सर्व अलंकार आम्ही अंगावर घातलेला आहे आणि त्या छंदेने आम्ही काय करत आहोत तर डुलत आहोत तसंच आम्ही अग्निरूप झालो म्हणजे ब्रह्मरूप झालो म्हणून आम्ही आमच्या अंगास मळ लागून देणार नाही विठ्ठल विठ्ठल अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष कितवं 29 अखंड म्हणजे चालू असलेला आनंदमय सर्वजण वातावरणामध्ये इथे उपस्थित आहे तसंच माता भगिनी असतील किंवा पिता समान सर्वजण बसलेले आहेत तुम्हा सर्वांचे इथे आभार व्यक्त करते तसंच ज्यांनी आज मला कीर्तन रूपी सेवा दिली हे मी माझे परम भाग्य समजते कीर्तन रूपी सेवा तर मला अख्ख्या गावाची त्या सहकार्य विठ्ठल विठ्ठल तर ज्यांनी मला आज कीर्तन रूपी सेवा दिली तसे असणारी समस्त गावकरी मंडळी यांची मी आभार व्यक्त करते की त्यांनी सर्वांनी मला
आज इथं कीर्तनाची संधी दिली. आज माझ्याकडे पुष्प कीर्तन दिलं. पहिलंच आपलं कीर्तन आहे अखंड हरिनाम सप्ताहाचं. सर्वांचे मी आभार व्यक्त करते. तसंच माझ्यासोबत उपस्थित इथं श्री संत बहिणाबाई मुलामुलींची वारकरी शिक्षण संस्था संस्थेमधून देवयानीताई मोरे असतील, त्यांचंही मी आभार व्यक्त करते की त्या इथं उपस्थित राहिल्या. तसंच मृदुंगाचार्य दादा असतील प्रल्हाद महाराज शेजूळ, यांचेही मी आभार व्यक्त करते. गायनाचार्य असतील, तुमचेही आभार व्यक्त करते. तसे मला नाव माहीत नाही. इकडे सर्व टाळकरी वृंद असतील, खाली बसलेले असतील, विनेकरी बाबा असतील, उभ्या असणाऱ्या ताई असतील, तुमचेही मी आभार व्यक्त करते. तसेच पेटीवाले बाबा असतील, तुमचेही आभार व्यक्त करते आणि कीर्तनाला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल. तर अभंग हा तुकाराम महाराजांचा आहे, नामपर प्रकरणातील आहे. तर कलियुगामध्ये नामाचे एक प्रभावी साधन मानलं जातं. अभंग कोणाचा? तर तुकाराम महाराजांचा. तुकाराम महाराज सांगतात की कलियुगामध्ये नामाचे एक प्रभावी साधन आहे. तर युग कोणते? सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. पण मला सांगा, खाली बसलेल्या मंडळी सर्वजण इकडे लक्ष द्या. युग 4 आहे, पण प्रत्येक युगाची साधना कशी आहे? वेगवेगळी आहे. तसं सत्ययुगामध्ये देव ध्यानाने प्रसन्न होते. त्रेतायुगामध्ये यज्ञ यागादी कर्म करावी लागत होती आणि द्वापार युगामध्ये जर देवाला प्रसन्न करायचं असेल तर पूजा करावी लागत होती. आणि मात्र चालू असलेला हा कलियुग, या कलियुगामध्ये भगवान परमात्मा फक्त आणि फक्त नामस्मरणाने प्रसन्न होतो. कलियुग माझी करावे कीर्तन, कलियुग माझी करावे कीर्तन, कलियुग माझी करावे कीर्तन, कलियुग माझी करावे कीर्तन. तर कलियुगामध्ये नामाचे प्रभावी साधन आहे. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. म्हणून कलियुगामध्ये नामाचे प्रभावी साधन मानलं जातं आणि ते कशालाही मंगल करतं. तसं तर शास्त्रामध्ये मंगलाचे 3 प्रकार सांगितलेले आहे. आता मला सांगा, खाली बसलेले मंडळी, ते 3 प्रकार कोणते? बाबा कोणते? वस्तू निर्देश रूप मंगल, नमस्कार रूप मंगल आणि आशीर्वाद रूप मंगल. तर वस्तू निर्देश रूप मंगल बघायचं ठरलं तर वस्तू निर्देश रूप मंगल म्हणजे काय? तर लक्ष देऊन ऐका. निर्गुण ब्रह्माची उपाधी स्वरूपाने जे वर्णन केलं जातं त्याला वस्तू निर्देश रूप मंगल असे म्हणतात. आणि नमस्कार रूप मंगल बघायचं ठरलं तर आपल्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्ती, देव, देवी, देवता, माता, पिता व गुरु यांना आपण काय करतो तर नमस्कार करतो. याला आपण नमस्कार रूप मंगल असे म्हणतो. जसं वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु. असाच आवाज राहू द्या. हे झालं नमस्कार रूप मंगल. आणि आशीर्वाद रूप मंगल बघायचं ठरलं तर आपण आपले गुरुवर्य असतील किंवा आई वडील असतील, आपण त्यांचं नमस्कार करतो त्यावेळेस ते आपल्याला काय करतात? आशीर्वाद देतात. त्याला आशीर्वाद रूप मंगल असे म्हणतात. हे झाले शास्त्रामध्ये मंगलाचे 3 प्रकार. म्हणून देवाचं नाव मंगल आहे आणि पवित्र सुद्धा आहे.
तुम्ही म्हणशाल कसं, तर विष्णू सहस्रनामामध्ये सुंदर वर्णन आलेलं आहे. पवित्राणां पवित्रं यो मंगलानांच मंगलम देवतं दैवतानां च भूतानां योगयपिता. म्हणून देवाचं नाम मंगल आहे, पवित्र आहे आणि गोड सुद्धा आहे. तुम्ही म्हणशाल कसं, तर लक्ष देऊन ऐका. गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ. मग देवाचं नाम मंगल आहे, पवित्र आहे, गोड सुद्धा आहे. आणि अजून जर गोड बघायचं ठरलं तर किती गोड आहे, तर अमृतापेक्षाही गोड आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा कागा नाही. तर देवाचं नाम मंगल आहे. परत मोजा, देवाचं नाम मंगल आहे, पवित्र आहे, गोड आहे. किती गोड आहे, तर अमृतापेक्षाही गोड आहे आणि सर्वात मोठं आहे. आता खाली बसलेले मायबापांनो मला सांगा, सर्वात मोठं काय आहे? मागे बसलेल्या सर्वात मोठं काय आहे? झोपले नाही ना तुम्ही? हालना नाही, डुलना नाही, गेले का काय? अहो घरी विठ्ठल विठ्ठल. मला सांगा सर्वात मोठं काय आहे? तुम्ही म्हणशाल पृथ्वी. हो, तुमच्या आमच्या भाषेमध्ये पृथ्वी ही सर्वात मोठी आहे. पण आपण जर विचार केला तर पृथ्वीपेक्षा 10 पट पाणी व्यापक आहे, पाण्यापेक्षा 10 पट अग्नी व्यापक आहे, अग्नीपेक्षाही 10 पट वायू व्यापक आहे, वायूपेक्षाही 10 पट आकाश व्यापक आहे आणि आकाशापेक्षाही अनंत पटीने भगवान परमात्म्याचं नाम व्यापक. गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी वाढ. ज्ञानदेव पासे निवृत्ती सितारे, निवृत्ती सितारे. ज्ञानदेव पासे निवृत्ती सितारे, गगनाहुनी वाढ. नाम आहे, गगनाहुनी वाढ. टाळी वाजवा सर्व. गगनाहुनी वाड नाम आहे. म्हणजे देवाचं नाम काय आहे, तर सर्वात मोठं आहे. कारण कधीही कार्यापेक्षा कारण सूक्ष्म आणि व्यापक असतं. जसं पृथ्वीचं कारण पाणी आहे, पाण्याचं कारण अग्नी आहे, अग्नीचं कारण वायू आहे, वायूचं कारण आकाश आहे आणि आकाशाचं कारण प्राकृती आहे आणि प्राकृतीचं कारण भगवान परमात्मा आहे. ज्यावेळेस अत्यंतिक प्रलय होतो, तसे तर शास्त्रामध्ये प्रलयाचे 4 प्रकार सांगितलेले आहेत. नित्य प्रलय, नैमित्तिक प्रलय, प्राकृतिक प्रलय आणि अत्यंतिक प्रलय. पण ज्या वेळेस अत्यंतिक प्रलय होतो त्यावेळेस ही पंचमहाभूते एकमेकात काय होतात, विलीन होतात. जसं पृथ्वी पाण्यात विलीन होते, पाणी अग्नीत विलीन होतं, अग्नी वायूमध्ये विलीन होतं, वायू आकाशात विलीन होतं, आकाश प्राकृतीमध्ये विलीन होतं. मग एकटा कोण उरतं बरं? तुम्ही ऐकलं ना? मग एकटा कोण उरतो? भगवान परमात्मा. मग एकटा भगवान परमात्मा उरतो. मग सर्वात मोठं काय आहे, तर देवाचं नाम आहे विठ्ठल विठ्ठल. कारण कोणीही असू द्या, आपल्या घरामध्ये एखादं शुभ कार्य जरी करायचं असेल तर सर्व अगोदर नामस्मरणच करतात. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा ज्ञानेश्वरी लिहित असताना पहिले गणपती बाप्पाचं स्तवन केलं. देवा तुझी गणेशू सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्तीदासो अवधारी जोजी.
एवढंच नाही तर पांडुरंगाचं गाथा ज्यावेळेस तुकाराम महाराज लिहित होते त्यावेळेस सुद्धा पहिले पांडुरंगाचे स्तवन केले. बरं हे जाऊ द्या, कोण कोण इथं लग्नाला गेलेलं आहे बरं? एकच जण गेले का? आता गेले तर सर्वचे पण हात कसे वरती करायचे? विठाल विठाल. तर सर्वजण बसलेले आहे ते सर्वजण लग्नाला गेलेले आहे. मग ज्यावेळेस ब्राह्मण देवता लग्न लावतात त्यावेळेस काय म्हणतात? मी म्हणून दाखवते. प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञानत्व हरुनि बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दुःख दारिद्र्य वघे देशांतरा पाठवी हे रंभा गणनायकं गजमुखं कुर्यात् सदा मंगलम वधुवर्षं भवतु शुभलग्न साधन. तुम्ही तांदूळ फेकू नका बरं का. आपण लग्नात नाही तर कीर्तनात. बाबा खूप गंभीर दिसतंय. लग्नातच आहे का आपण का कीर्तनात आहे? सांगा बरं एकदा. जे काही टेन्शन असेल ते मंडपाच्या बाहेर. इथं सर्वांनी आनंद घ्यायचा आहे. विठ्ठल विठ्ठल. तर आपण लग्नात नाही कीर्तनात आहोत, नाहीतर लगेच वरण वरण भात भात बुंदी बुंदी. तसं आपलं पंगत नंतरच आता पंक्तीचा स्वयंपाक मला माहित नाही. लगेच तुम्ही शकता कीर्तनात म्हटल्या वरण आणि भात आणि बुंदी हे काही राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. अहो एवढंच नाही, लग्नामध्ये गेलेल्या प्रत्येक माणसाचं लक्ष कशाकडे असतं? याचं केव्हा लागतं आणि आपलं केव्हा भागतं. बरं हे सर्व विनोदाचा भाग असू द्या. आता इथं बसलेले सर्वच जण शेतकरी वर्ग आहे. कोण कोण शेतकरी आहे बरं? सगळेच आहे. आता बरोबर हात वरती झाले. बरं परत एकदा करा. कोण कोण आहे? सगळेच आहे. मग आता तुम्ही म्हटले सर्वच जण आहेत. काका इकडे लक्ष द्या. आता सर्वच जण शेतकरी वर्ग आहे. मग ज्यावेळेस आपल्या शेतामध्ये गहू असेल, बाजरी असेल किंवा ज्वारी असेल, जे काही आपण पिकवतो ते पिकवायच्या अगोदर आपण चाड्यावर मूठ ठेवल्याबरोबर, डोक्यात टोपी घालून चाड्यावर मूठ ठेवल्याबरोबर काय म्हणतो बरं? हे गणराज गणपती काम लागू दे सुखापती आणि दुश्मनाच्या डोळ्यात जाऊ दे तुम्हीच म्हणून जाऊ दे माती. तसं तर आता डोक्यात टोपी कोणी घालत म्हणजे आता इथं भरपूर जणांनी घातलीये, पण आता नवीन आजकालच्या फॅशन निघलेल्या आहे. तुम्ही एका म्हणजे समजा सर्वांनी बघितला असंच, पण मी पण एका मुलीचा ड्रेस असा बघितला, पदरावाल्या आजी चष्म्यावाल्या. पण तुम्ही म्हणशाल बाई आम्ही थोडं पुढं मागच बसलेलं आहे, तू नेमकं म्हणती कोणाला? तर ऐका, ज्यांनी पदर घेतलं नाही त्यांना पण म्हणते आणि ज्यांनी घेतला त्यांना पण म्हणते. विठ्ठल विठ्ठल. तर एका मुलीचा ड्रेस मी असा बघितला, त्याला एक बाही आहे आणि एक बाहीच गायब. मग ही कोणती फॅशन बरं? अर्धांग गोरा आणि अर्धांग काळ. जर आपल्याला आपली भारतीय संस्कृती जर जपून ठेवायची असेल तर आपल्या शरीराचं अजिबात प्रदर्शन करू नाही. विठ्ठल विठ्ठल. तर कुठल्याही कार्याची सुरुवात करत असताना सर्वच जण काय करतात तर नामस्मरणच करतात. बरं नामच का घेतात बरं? का आपल्या घरीच एखादा कार्यक्रम असला की आपणच नामस्मरण करतो असं आहे का? तर नाही, सर्वच जण नामस्मरण करतात. तसं बघायला गेलं
तर ब्रह्मदेवाने सुद्धा सृष्टी उत्पन्न करायची त्यावेळेस काय घेतलं, नामस्मरणच केलं, नामचिंतनच केलं. कारण ज्यावेळेस म्हणजे पुराणामध्ये सुंदर विषय आलेला आहे, ज्यावेळेस विष्णू भगवान परमात्मा पाण्यावरती शयन करत होते त्यावेळेस त्यांच्या नाभीतून एक कमळाची कळी निघाली आणि ती खूप वरती अंतरावर जाऊन स्थित झाली. तिथे ब्रह्मदेवाचा जन्म झाला. कोणाचा? बोलत चला, कोणाचा? वा, टाळ्या वाजवा, म्हणजे तुम्ही जागे आहे. तर ब्रह्मदेवाचा जन्म झाला. 4 तोंड होती, 4 दिशा निर्माण झाल्या, 4 उपदिशा निर्माण झाल्या. एवढंच नाही तर 4 वेद निर्माण झाले. कोणते कोणते? सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि ऋग्वेद. हे 4 वेद निर्माण झाले. एवढंच नाही तर उजव्या अंगातून मनुराजाचा जन्म झाला आणि डाव्या अंगातून शतरूपा नावाच्या राणीचा जन्म झाला. आणि ब्रह्मदेव म्हटले, आता लग्न लावलं आणि म्हटले तुम्ही दोघं जण प्रजा उत्पत्ती करा, पण या जीवाने राहावे कुठे? प्रश्न निर्माण झाला. त्यावेळेस ते दोघं म्हटले प्रजा उत्पत्ती तर करू, पण या जीवाने राहायचं कुठं? कारण हिरण्याक्ष नावाच्या राक्षसानं पृथ्वी कुठं नेली होती? पाताळात नेली होती. हिरण्याक्ष वेगळा आणि हिरण्यकश्यपू वेगळा. हे दोघ जण काय होते? भाऊ होते. म्हणून हिरण्याक्ष नावाच्या राक्षसानं पृथ्वी पाताळात नेली. मग आम्ही या जीवाने राहावे कुठे? त्यावेळेस या सृष्टीचा उपक्रम कसा करावा हे जाणून घेण्यासाठी, असं मी सांगत नाही तर ओवी मध्ये सुंदर वर्णन आलेलं आहे. पै सृष्टीची या उपक्रमा पूर्विगा विरोत्तमा, वेडा आईसा ब्रह्मा ऐकला होता, मज ईश्वरा ते नोळखे, ना सृष्टीही करू न शके, तो थोरू केला ऐके नामे जेने. म्हणजे मला ईश्वराला ओळखत नव्हता, सृष्टी उत्पन्न करायचे सामर्थ्यही नव्हते, पण एका नामाने सामर्थ्य झाले आणि ते नाम म्हणजे हरिओम तत्सत. अनुचिंतन करू लागले. कोण? ब्रह्मदेव अनुचिंतन करू लागले. नामस्मरण करत असताना त्यांच्या नाकातून एक शिशुवराह बाहेर पडले. तुम्ही म्हणशाल शिशु म्हणजे काय? तर एकदम जास्वंदाचं फूल कसं छोटस असतं असं त्या जास्वंदाच्या फुला एवढे बाहेर पडता, लगेच पेटी एवढे, पेटीपासून मृदुंगा एवढे, मृदुंगापासून माणसाने एवढे, उंटा एवढे आणि लगेच डोंगरा एवढे झाले. ब्रह्मदेवाला वाटलं हेच भगवान परमात्मा आहे. हात जोडले आणि नमस्तुती केली की देवा, सृष्टी उत्पन्न करायची, पण या जीवाने राहायचं तरी कुठं? कारण सृष्टी ही काय होती? जलमय होती. हिरण्याक्ष नावाच्या राक्षसानं काय केलं? पाताळामध्ये गेले. शिशुवराह भगवान परमात्मा पाताळात गेले. हिरण्याक्ष नावाच्या राक्षसाला मारून पृथ्वी ही वरती आणली आणि तिथे कोण राहू लागलं? तर मनुराजा आणि शतरूपा नावाची राणी. विठ्ठल विठ्ठल तर असो, मला पुढे काही अजूनच सांगायचं नाही. मला फक्त एवढंच सांगायचंय की काहीही करा, पण फक्त नामस्मरणच करून सुरुवात होते. एवढंच नाही तर रामायणामध्ये सुंदर विषय आलेला आहे. मी तुम्हाला तो थोडक्यात सांगते. त्या अगोदर थोडंसं भजन करा. विठ्ठल विठ्ठल रामायणामध्ये सुद्धा ज्यावेळेस श्रीराम प्रभू नळ नीळ जामवंत लक्ष्मणजी राम नावाने सेतू तयार करायला समुद्रावरती गेले. पण घडलं असं, समुद्रावरती गेल्यानंतर ते थोडं त्यांचं डिस्कशन चालू होतं, कसं करायचं, काय करायचं. त्याच प्रभू श्रीरामचंद्रजी थोडेसे बाजूला आले. त्यांनी एक छोटासा दगड उचलला, तो त्या पाण्यात टाकला, पण तो काय बुडून गेला. थोडासा त्याच्यापेक्षा मोठा उचलला, तो पाण्यात टाकला, तोही बुडाला. तिसरा उचलला, तोही बुडाला. पण आता प्रभूंना वाटलं की आपल्याला कोणी बघितलं तर नाही ना, कारण त्यांच्या हाताने दगड बुडाले. थोडासा असं मागं वळून बघतात तर काय
हनुमानजी उभेच होते. जय श्रीराम. प्रभू म्हटले हनुमंता तू केव्हा आलास? प्रभू पहिल्याच दगडाला. विठ्ठल विठ्ठल. प्रभू पहिल्याच दगडाला. त्यावेळेस प्रभू म्हटले हनुमंता पहिला दगड टाकला तोही बुडाला, दुसरा टाकला तोही बुडाला, तिसरा टाकला तोही बुडाला. त्यावेळेस हनुमानजींनी सुंदर उत्तर दिलं की प्रभू तुम्ही ज्याला हातात धरणार तोच तरेल आणि तुम्ही ज्याला हातातून सोडणार तो बुडणारच ना. म्हणून सर्वांनी काय करायचं तर नामस्मरण करायचं, कारण संत हे सदा नामस्मरण करायचे आणि सतत करायचे. अभंगाचं प्रथम सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा. सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा. हे सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चिता, तेने सदा चिता समाधान, सर्व सुख लालो सर्व अलंकार, सर्व सुख लालो सर्व अलंकार. हे सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चिता, तेने सदा चिता समाधान, सर्व सुख लालो सर्व अलंकार, सर्व सुख लालो सर्व अलंकार. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. तर तुकाराम महाराज म्हणतात संत हे सतत नामस्मरण करतात आणि सदा करतात. मग तुकाराम महाराजही नामस्मरण करायचे. रोज सकाळी उठून भंडारा डोंगरावरती जायचे, नामस्मरण करत करत जायचे. तुकाराम महाराजही नामस्मरण करायचे. आणि तसं आज नाथषष्ठी ही आहे. नाथषष्ठी ही आहे म्हणजे फाल्गुन वद्य रोजी आज नाथषष्ठी आहे. पैठणमध्ये आज सर्वजण भक्तजन जेवढे असतील तेवढे सर्वजण पैठणला वारीला गेलेले आहे. कशासाठी? दर्शनासाठी. विठ्ठल विठ्ठल. तर तिथे आज एकनाथ महाराजांनी जल समाधी घेतली. पण जल समाधी घेताना सुद्धा म्हणजे संतांचं कसं असतं स्वइच्छा प्रारब्ध असतं. पहिल्या वेळेस नाथ महाराजांनी देह ठेवला. असेच गावकरी मंडळी घेऊन निघाले त्यांना. तेवढ्यात नेमकं त्यांच्याच गावामध्ये एका मुलीचं लग्न झालेलं होतं. इकडून नाथ महाराजांची तिरडी आली आणि इकडं ती तिच्या म्हणजे पहिल्याच मुळाला वाटी लावतात ना लेकीला, म्हणजे तिची आई वाटी लावत होती. त्या लगेच म्हटल्या या नाथ महाराजांना आजच मरायचं होतं का? माझ्या मुलीचं पहिलंच मूळ. त्यावेळेस नाथ महाराज तिरडीवरती उठून उभे राहिले. आता मला सांगा एखादं जर गेलं आणि तिरडीवरती उठून बसलं तर हातपाय विठ्ठल विठ्ठल नाही करणार का? विठ्ठल विठ्ठल सोडा, तिथे एक जण सुद्धा उभा राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. त्यावेळेस नाथ महाराज म्हटले बाई तुझ्या लेकीला पहिल्या गाडीनं जाऊ दे, मी दुसऱ्या गाडीनं जातो. म्हणजे स्वइच्छा. ज्या वेळेस त्यांना देह ठेवावा वाटला त्यावेळेस ते ठेवतात. पहिल्या वेळेस असं झालं, दुसऱ्या वेळेस देह ठेवला. त्यावेळेस गावकरी मंडळी आता खांदेकरी होतात ना, ते खांदेकरी आले आणि म्हणाले किती नाम स्मरण करायचा, किती देवदेव करायचा, तरी सुद्धा आमच्याच खांद्यावरती चालला. नाथ महाराज पुन्हा उठून बसले. मी काय नवस केला नाही तुमच्या खांद्यानी जाण्याचं, मी दुसऱ्या कोणाच्याही खांद्यावर जाईल. पुन्हा उठून बसले. असं एकदा नाही दोनदा उठून बसले. तिसऱ्या वेळेस ज्यावेळेस देह ठेवायला निघाले त्यावेळेस कोणाच्या खांद्यावरही नाही आणि काहीच नाही. स्वतः विना घेऊन चिपळ्या घेऊन
नामस्मरण करत गोदावरी मैयाच्या तीरावरती गेले. भरपूर असं समोर जाऊन तिथं ज्यावेळेस समजा आता सर्वजण असं म्हणतात की नाथ महाराजांनी जलसमाधी घेताना त्यांच्या गळ्यामध्ये जो हार होता तो तिथे राहिला आणि त्याच्यावरतीच आपण सर्वांनी काय केलं तर एकनाथ महाराजांचं मंदिर बांधलं. आज नाथषष्ठी आहे, सर्वजण तिथं दर्शनाला गेलेले आहे आणि बाकीचे उरलेले इथं बसलेले आहे, कारण तेही वारकरी आहे आणि हेही वारकरी आहे. आपला अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. इथंही सर्वजण आनंद घेत आहे आणि जे वारीला जात आहे ते सुद्धा आनंद घेत आहे. विठ्ठल विठ्ठल. तर नाथ महाराजांनी आज षष्ठी आहे आणि आज त्यांनी तिथं काय केलं तर जलसमाधी घेतली. संत नामस्मरण करतात. तुकाराम महाराजही नामस्मरण करायचे. गीतेच्या अध्यायामध्ये सुंदर वर्णन आलेलं आहे. सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः नमस्सन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. संत सतत नामस्मरण करतात, पण आपलं कसं असतं, सप्ताह सुरू झाला की माळ घालायची आणि विलक्षण लागलं की काढून टाकायची आणि लगेच कुठं जायचं, धाब्यावर. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आपला परमार्थ कसा आहे, असा आहे. आता मला सांगा, परमार्थ म्हणजे काय? परम म्हणजे श्रेष्ठ आणि अर्थ म्हणजे धन. याला परमार्थ असे म्हणतात. काय म्हणतात? परमार्थ. मग परमार्थ म्हणजे सर्वात श्रेष्ठ धन म्हणजे महाधन असे म्हणतात. तुम्ही म्हणशाल महाधन कोणतं? कपाशीला टाकतो ते का? ते खत ते का? मागे बसलेले काका ते का? नाही. म्हणजे परमार्थ माधन परमार्थ जोडी देवाचे चरण व्हावया जतन ही उपाय लाभाचे. परमार्थ म्हणजे सर्वात श्रेष्ठ धन. याला आपण परमार्थ असे म्हणतात. मग संत हे काय करायचे? सतत नामस्मरण करायचे, कारण नामस्मरण केल्याचा फायदा आहे. एका कोटीमध्ये सुंदर वर्णन आलेलं आहे. मी तुम्हाला थोडक्यात सांगते, त्या अगोदर थोडंसं भजन करा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सर्वांनी इकडे लक्ष द्या. तर 1 कोटी नामस्मरणाने आरोग्य प्राप्त होतं. 2 कोटी नामस्मरणाने संपत्ती प्राप्त होते. 3 कोटी नामस्मरणाने यश कीर्ती प्राप्त होते. 4 कोटी नामस्मरणाने क्रियमान कर्म संपत. 5 कोटी नामस्मरणाने काम क्रोध विकार जातात. 6 कोटी नामस्मरणाने ज्ञान प्राप्त होतं. 7 कोटी नामस्मरणाने अनुकूल पत्नी प्राप्त होते. आता बघा, 7 कोटी करायचं की 1 कोटी करायचं, म्हणजे अनुकूल पत्नी जर प्राप्त करायची असेल तर 7 कोटी नामस्मरण लागतं. 7 कोटी नामस्मरणाने अनुकूल पत्नी प्राप्त होते. 8 कोटी नामस्मरणाने अपमृत्यू टळतो. 9 कोटी नामस्मरणाने स्वरूप साक्षात्कार होतो. 10 कोटी नामस्मरणाने प्रारब्ध कर्मनाश होतं. 11 कोटी नामस्मरणाने संचित क्रियामान कर्म संपत आणि 12 कोटी नामस्मरणाने क्रियामान कर्म संपत आणि 13 कोटी नामस्मरण. ज्या देवाची आपण उपासना करतो, ज्या देवाचं आपण नामस्मरण करतो, तो देव आपल्याला प्रत्यक्षात भेटतो. मग मला सांगा, 13 कोटी नामस्मरण कोणी केलं? तर लक्ष देऊन ऐका.
13 कोटी नामस्मरण रामदास स्वामींनी केलं आणि त्यांना प्रभू श्रीरामचंद्रजी प्रत्यक्षात भेटले. म्हणून आपण सर्वांनी नामस्मरण केलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. तर 13 कोटी नामस्मरण रामदास स्वामींनी केलं तेव्हा त्यांना भगवान परमात्मा प्रत्यक्षात भेटले. म्हणून संत काय करतात? सदा नामाचा घोष करतात. आता मला सांगा, आपण सदा नाम या शब्दाचा अर्थ बघितला. नामस्मरण का करावं, मग घोष का करतात बरं? तर नामस्मरण केल्याने सदा नाम घोष केल्याने 2 पक्षांचा उद्धार होतो. आता 2 पक्ष कोणते पुरुष मंडळी? शिवसेना आणि काँग्रेस पक्ष का? नाही. जो नामस्मरण करतो त्याचाही उद्धार होतो आणि जो श्रवण करतो त्याचाही उद्धार होतो. काळ वेळ नाम. काळ वेळा नाम काय वाजवा ना, तुम्हाला आवडलं नाही का प्रमाण? तुम्हाला जे प्रमाण आवडलं तुम्ही टाळ्या वाजवू शकता. विठ्ठल विठ्ठल. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पायी उद्धरते. तर नामाचा घोष केल्याने दोन्ही पक्षाचा उद्धार होतो. मग पुढे शब्द प्रयोग केला, सदा नाम घोष करू हरिकथा. आता मला सांगा, आता जोपर्यंत तुम्ही सांगत नाही तोपर्यंत मी पुढे बोलणार नाही. खाली बसलेले मंडळी, हरिकथा कोणाची होते बरं? हरिकथा कोणाची होते? तुमच्या आमच्याची होते का? नाही. श्रीमंताची होते का? नाही. गरीबाची होते का? नाही. मग हरिकथा तुमच्या आमच्याचीही होत नाही, श्रीमंताचीही होत नाही आणि गरीबाचीही होत नाही. मग हरिकथा होते नेमकं कोणाची? तर भगवान परमात्म्याची होते. ज्या ठिकाणी देव भक्त आणि नाम एकत्र येतात तिथे हरिकथा होते. कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम तेथेची उत्तम चरण रज वंदित. आता इथं अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. भक्त इथं उपस्थित आहे, संत आहे, देव आहे. त्यावेळेसच ही हरिकथा झाली. आता काही गावामध्ये कोणी सप्ताह करायला हो म्हणतं, कोणी नाही म्हणतं. कोणाचे विचार कसे, कोणाचे कसे. तर मला सांगा, आता सर्वजण एकत्र आहे म्हणून ठीक आहे. जर आपल्यास या गावामध्ये सप्ताह जर सुरू झाला नसता तर तुम्ही सर्वजण इथं उपस्थित असते का? नाही. मग तुमचे वादविवाद थोडे बाजूला जरी ठेवले तुम्ही सप्ताह उस्तर तरी चालेल. कारण जोपर्यंत देव भक्त आणि नाम एकत्र येत नाही तोपर्यंत हरिकथा होत. देव भक्त दोन्ही एक रूप झाले, मोळीच संचले जैसे तैसे, मोळीच संचले जैसे तैसे. एक रूप झाले, मोळीच संचले जैसे तैसे, मोळीच संचले जैसे तैसे.
तीच संचले जैसे तैसे. म्हणून हरिकथा कोणाचीही होत नाही तर भगवान परमात्म्याची होते. मग एका साधकाने असा सहज प्रश्न केला की तुकाराम महाराज, तुम्ही एवढं नामस्मरण केलं, तुम्ही नामस्मरणाचे भरपूर साधना सांगितले, नामस्मरण करा. जो श्रवण करतो त्याचाही उद्धार होतो, जो नामस्मरण करतो त्याचाही उद्धार होतो. हरिकथा सुरू असते, त्या नामस्मरणामध्ये त्या वातावरणामध्ये गेलं की आपल्याकडूनही नामस्मरण होतं. मग तुम्हाला नेमका काय फायदा झाला, त्याच्यापासून तुम्हाला काय भेटलं? तेने सदा चित्ता समाधान. आम्हाला काय प्राप्त झालं तर समाधान प्राप्त झालं. पण इथं शंका अशी निर्माण होते की तुकाराम महाराजांकडे समाधान प्राप्तीचं एकही साधन नव्हतं. तुमच्या आमच्या भाषेत आपल्याकडे समाधान प्राप्तीचं किती साधन आहे? पैसा आहे, बंगला आहे, गाड्या आहे, मुलं असतील, बायको असतील, हे काय आहे? आपलं समाधान प्राप्तीचं साधन आहे. पण हे त्यांच्याकडे होतं का? नाही. मग ते समाधानी कसे? आता सहज जर एखादा विषय आपण घेतला तर संततीच जर नसेल तर माणसं किती प्रयत्न करतात बरं. या दवाखान्यात दाखव, त्या दवाखान्यात दाखव, या देव्हाऱ्यावर दिवा लाव, त्या देव्हाऱ्यावर लाव. गुजरातला पण जाऊन येतात, गुजरातची अम्मा मरते पण यांना काही संतती प्राप्त होत नाही. म्हणजे संतती म्हणजे पुत्रप्राप्ती. पुत्रप्राप्तीसाठी आपण एवढं सगळं काय करतो? प्रयत्न करतो, पण समाधान प्राप्त आपल्याला काही होत नाही. अहो एवढं सोडा, एखाद्याने जर हॉटेल टाकली आणि त्याच्यावरती जर नाव लिहिलं समाधान टी हाऊस, आणि जर याच्याकडे गिराईकच जर नसेल तर हा समाधानी आहे का? नाही. दिसायला समाधानी आणि असायला असमाधानी. म्हणजे फक्त नाव टाकून फायदा नाही. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही समाधानी आहे, कारण नामस्मरण केलं की सर्वच जण समाधान प्राप्त होतं. एवढंच नाही तर आपणही कुठे गेलो, नामस्मरण केल्यानंतर आपल्याला जरा बरं वाटतं, समाधान प्राप्त होतं. तसं तर 3 दोषामुळे आपलं जे चित्त आहे ते अशुद्ध होतं. स्वाभाविक दोष, नैमित्तिक दोष आणि आश्रय दोष. स्वाभाविक दोष म्हणजे समजा मद्य कांदा आहार आपण खातो, त्याच्यातून आपला स्वभाव तो काय होतो? अशुद्ध होतो. आणि नैमित्तिक दोष म्हणजे एखाद्या 10व्याचं असेल, 13व्याचं असेल, एखाद्यावरून ओवाळून टाकलेलं असेल, ते जर आपण खाल्लं तरीही आपलं चित्त अशुद्ध होतं. आणि श्रवण, जे आपण काही श्रवण करतो किंवा आपल्या डोळ्यांनी जे काही बघतो ते बघितल्यानंतर सुद्धा आपलं काही चित्त अशुद्ध होतं. आश्रय दोष असेल, कितीही पंचपक्वानाचं ताट असू द्या, गुलाबजामुन असू द्या, किंवा मग तुम्हाला जे आवडेल ते तुम्हाला लगेच डोळ्यासमोर आता येणारच आहे. तुम्हाला जे आठवेल ते पदार्थ तुम्ही तुमच्या ताटात घ्या. पण ते जर चोरीचं असेल, ते जर एकदम बोलताना आपण वाईट वेगळं काहीही बोलतो, स्वयंपाक करताना नामस्मरण करतो का? नाही. कोणालाही शिव्या देतो, इकडं स्वयंपाक दणकेबाज चालू राहतो, विठ्ठल विठ्ठल. तर हे काही दोष आहे, त्याच्यामुळं आपलं चित्त काय होतं? अशुद्ध होतं. आणि जर आपलं चित्त जर अशुद्ध झालं तर आपण समाधानी राहू का? नाही. आपलं जर चित्त शुद्ध करायचं असेल तर आपल्याला हळूहळू नामस्मरण करावं लागेल. आणि नामस्मरण केल्यानंतर आपलं चित्त शुद्ध होईल, आणि चित्त शुद्ध झाल्यानंतर आपण समाधानी राहू. तुकाराम महाराज म्हणतात संत जे असतात ते सदा नामस्मरण करायचे. सर्वांनी एकदा वरती हात करा. तुकाराम महाराज भंडारा डोंगरावरती जायचे आणि काय करायचे तर नामस्मरण करायचे. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, माझा माझा माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा,
करायची जसं आपण आता केलं. पण आपण आता केलं, संत काय करायचे, सतत करायचे. आणि धीन रजनी हाची धंदा धीन रजनी हाची धंदा धीन रजनी हाची धंदा धीन रजनी हाची धंदा धीन रजनी हाची धीन रजनी हाची धीन रजनी हाची धंदा धीन रजनी हाची धीन रजनी हाची धीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवन गोविंदाचे पवन धीर रजनी हाची धंदा धीर रजनी हाची हे गोविंदाचे पवन गोविंदाचे पवार धीर रजनी हाची धंदा धीर रजनी हाची धंदा बाबांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. म्हणजे संत काय करायचे तर नेहमी नामस्मरणच करायचे, दुसरं तिसरं काहीच नाही. म्हणजे भगवान परमात्मा ज्याला आवडतो ते खरे संत. विठ्ठल विठ्ठल तर एवढं नामस्मरण केलं, एवढं नामस्मरण तुम्ही तुकाराम महाराजांनी केलं, काय भेटलं तर सर्व सुख प्राप्त झाले. हेच महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सर्व सुख झाला सर्व अलंकार सर्व सुख झाला सर्व अलंकार सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सर्व सुख झाला सर्व अलंकार सर्व सुख झाला सर्व अलंकार आनंदे निर्भया तुला तासे आनंदे निर्भया तुला तासे साग गग साम मम साम मम मद दद नि द पम गरे साग गग साम मम साम मम मद दद नि द पम गरे निसा निसा దని దని पद पद मप मप गम गम रे गरे ग पम गरे सा निसा निसा దని దని पद पद मप मप गम गम रे गरे ग पम गरे सा पम गरे सा आनंद निर्भया तुला तासे आनंद निर्भया तुला तासे सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार हरे हरे तर तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भय डुलत असो. तर तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला सर्व सुख प्राप्त झाले. एवढंच नाही तर आम्हाला आत्मिक सुखही प्राप्त झालं. कशाने झालं? नामस्मरणाने झालं. बघा
सर्व सुख प्राप्त तर झाली, पण आत्मिक सुखही प्राप्त झाले. एवढंच नाही तर समाधानही प्राप्त झालं आणि नामस्मरणही आमच्याकडून घडलं. म्हणजे नामस्मरण केल्याचे एवढे फायदे आहे. आता तुम्ही ठरवा तुम्हाला किती नामस्मरण करायचं. विठ्ठल विठ्ठल एवढंच नाही तर आम्ही नामस्मरण करत असताना निर्भय होऊन डुलतो. तुम्ही म्हणशाल आता डुलण्याचे तर खूप वेगवेगळे प्रकार आहे. बाबा कोणते प्रकार आहे बरं? भरपूर प्रकार आहे. कोणी भूताचा संचार जरी अंगामध्ये झाला तरीही डुलतो. झोप जरी आली तरीही डुलतो. म्हणजे डुकल्या खातो ना. तुम्हाला नाही आली ना? विठ्ठल विठ्ठल तर भूताचा संचार जरी अंगामध्ये झाला तरीही माणसं डुलतात. एवढंच नाही, दारू पिली तरीही माणसं डुलतात. आउट है तो काय मानव दे अल्लाह ने तुझे दिया. आउट है तो काय मानव दे अल्लाह ने तुझे दिया. खाया पिया तुझे सोया ना जमाना सोया. 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 म्हणजे नामस्मरण केल्यानंतर माणसं अनेक प्रकारे डुलतात. तसं तुम्हाला जर सांगायचं ठरलं तर एकदा असंच बस स्टँड वरती उभे होती. आता तिकडून 2 जण खरंच पीत आले बरं. आता तुम्ही समजून घ्या ते काय पीत आले. ते सिगारेट नाही राहत का, ते पीत आले. लांबूनच मला आवाज दिला, ओ नंदिनी ताई थोडं थांबा, आम्हाला तुमच्या पाया पडायचंय. म्हटलं तुम्ही थोडं तिथंच थांबा, मला अर्जंट कीर्तनाला जायचंय, मला उशीर होतोय. आम्ही तुमच्या पाया पडायला आलो आणि तुम्ही आम्हाला म्हणता थोडं तिथं थांबा. तुम्ही थांबा, आम्हाला तुमच्या पाया पडायचंय. म्हटलं बरं पटपट या. ते 2 जण तिकडून डुलत 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 येऊ लागले. बरं आले तर आले. त्याच्यातला एक जण माझ्या पायावरती वाकला. त्याने माझं दर्शन घेतलं, पण त्याच्या तोंडात बिडी तशीच होती. ती माझ्या पायाला लागली आणि मला चटका बसला आणि मी उडी मारली. लगेच म्हणायला लागला, का हो नंदिनी ताई, आम्ही तुमच्या पाया पडतो आणि तुम्ही आम्हाला लाथा मारता. आता मला सांगा, मला चटका बसला, मला उडी मारावंच लागेल ना. का याला विठ्ठल विठ्ठल मी म्हटलं भाऊ तुम्हाला लाता नाही मारत, पण तुमच्या तोंडात बिडी तशीच होती, तुम्ही तसेच माझ्या पायावरती वाकले आणि मला चटका बसला म्हणून मी उडी मारली. दुसरा त्याला म्हणतो, करे तू मूर्ख आहे का, तुला कळत नाही का, बावळट आहे का. म्हटलं हा याला समजून सांगतो, मला हा तरी व्यवस्थित पाया पडन. हा शहाणा माझ्या जवळ आला आणि मला म्हटलं, ताई एवढी बिडी तुमच्या हातात धरा, मी तुमच्या पाया पडतो. आता मी म्हटलं कशाला उपखराला पाया पडतो का. विठ्ठल विठ्ठल तर असे काही डोलण्याचे वेगवेगळे प्रकार आहे. आणि खरं आपल्या परमार्थातील डोलणं जर तुम्हाला बघायचं असेल तर सर्वांनी एकदा वरती हात करा. विठोबा रखुमाई
परमार्थातील डुलणं. बरं कसं वाटलं बरं तुम्हाला हे डुलणं? कसं वाटलं? छान वाटलं. म्हणजे तुमच्या कानावरती पेटीचा आवाज असेल, गायनाचार्यांचे आवाज असेल किंवा मृदुंगाची थाप जरी पडली तरी सुद्धा आपण डोलायला लागतो. हे झालं परमार्थातील डोलणं. बरोबर का? जागे आहेत ना? विठ्ठल विठ्ठल तर व्यवहारातील डुलणं वेगळं आणि परमार्थातील डुलणं वेगवेगळं आहे. विठ्ठल विठ्ठल व्यवहारामध्ये आपण दारू पिऊनही डुलतो. पण मला सांगा पुरुष मंडळी, आपण दारू पिली पाहिजे का? नाही. आता काल कोणता दिवस होता बरं? रविवार होता हो का? T20 मॅच चालू होती तुमच्या घरात? अहो काल महिला दिवस होता. कोणता दिवस होता? महिला दिवस होता. कधी होऊ नये अशी घटना तुमच्या घरात, पण समजा प्रत्येक एका महिलेची अपेक्षा असते की महिला दिवस आहे, सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजे किंवा तो सण साजरा केला पाहिजे. कोणी वकील होतोय, कोणी डॉक्टर होतोय, कोणी इंजिनियर होतोय. एवढंच नाही तर आपल्या समोर भरपूर अशी उदाहरणं आहे, जसे जिजाऊ आईसाहेब आहे, सावित्रीबाई फुले असतील. या सर्वांनी काय केलं? सर्वजण एकत्र आले तेव्हा हा समजा आपला हा महिला दिवस साजरा होतो. जर तुम्ही त्या ठिकाणी दारू पिऊन जर आरडाओरडा करत असेल तर ते शोभतं का आपल्या घरामध्ये? महिला दिवस होता काल, आपण त्यांचं समजून घेतलं पाहिजे. शोभतं का आपल्याला? तर अजिबात शोभत नाही. काल महिला दिवस होता, आपण एका महिलेला, एका स्त्रीला कोणती उपमा देतो बरं? ती स्त्री शक्ती आहे, ती आदिशक्ती आहे, ती रेणुका माता आहे, ती भवानी आई आहे. एवढंच नाही तर दुर्गा माता ही तीच आहे. एवढंही नाही तर ती आपल्या घरातली आदिशक्ती ही आहे. अन्नपूर्णा ही तीच आहे. तिच्या सोबतच समजा ती आपण सर्व उपमा त्यांना देतो. आणि काल जर आपण तिथं दारू पिऊन आरडाओरडा केला तर महिलांना असं वाटलं असेल, एखाद्या महिलेला असं वाटलं असेल की आज महिला दिवस आहे तरी सुद्धा हे दारू पिऊन आले. आपण असं न करता काल महिला दिवस होता. अहो एवढंच नाही, आता तरी आपल्या भरपूर मुली ज्या काय आहे ते उच्च अधिकारी होते, कोणी इंजिनियर होते, कोणी डॉक्टर होते, कोणी IPS ऑफिसर होते. पण काही ग्रामीण भागामध्ये ज्या काही मुली असतील त्या फक्त शैक्षणिकच शिक्षण शिकतात, उच्च माध्यमिक शिक्षण शिकत नाही. आणि जरी कोणी शिकत असेल तरी सुद्धा त्यांची जेवढी काही टक्केवारी आहे ती कमीच आहे. म्हणून आपण आपल्या मुलीला शिकवलं पाहिजे, महिलांना ते प्राधान्य दिलं पाहिजे. त्यांना फक्त घरातलीच कामं आहे का? नाही. कोणी जॉब करतं, कोणी टीचर आहे, कोणी ड्रॉइंगचे टीचर असतील, कोणी किंवा कम्प्युटर क्लासेस घेत असेल, कोणी काहीतरी आहे. पण सध्या तरी बाकीच्या देशापेक्षा आपला देश कुठेतरी मागेच आहे महिलांच्या बाबतीत. कारण 60-65% आपल्या जेवढं काही भारतभूमीमध्ये मुली आहे तेवढ्याच शिक्षण घेत आहे. बाकीच्या 3री-4थी झाली की त्यांची शाळा बंद होते. जर आपण आपल्या घरातल्या स्त्रीला आई, आदिशक्ती, अन्नपूर्णा किंवा दुर्गा भवानी असेल हे सर्व काही उपमा देतो, पण त्याच बाजूला एका बाजूला आपण एवढ्या उपमाही देतो आणि एका बाजूला त्यांना शिक्षणापासूनही थांबवतो. आपण थांबवलं पाहिजे का? नाही. तर काल महिला दिवस होता, जागतिक महिला दिवस आपण साजरा करतो. फक्त तो त्यांचं सेलिब्रेशन म्हणून किंवा त्यांना एक विषय त्यांना फक्त शुभेच्छा देण्यासाठी नाही. कुठेतरी महिला या पुरुषांच्या दर्जेमध्ये आल्या पाहिजे म्हणून आपण हे सण साजरा करतो.
एकदा जोरदार महिलांसाठी टाळी वाजवा, कारण आज त्यांची उपस्थिती खूप आहे. टाळी तुम्ही तुमच्यासाठीच वाजवली का? एकदा पुरुष मंडळीची टाळी होऊ द्या, वाजवा. आता तुम्हीही तुमच्या स्वतःसाठी टाळी वाजवा. विठ्ठल विठ्ठल. तर काल महिला दिवसही होऊन गेला. आपण दारू नाही पिली पाहिजे, मला थोडक्यात हे सांगायचं होतं आणि त्याच्यामध्ये महिलाचं थोडं सांगा वाटलं म्हणून सांगितलं. हे झाले व्यवहारातील डुलणं आणि परमार्थातील डुलणं. पण डुलत असताना, परमार्थामध्ये डुलत असताना आम्ही देहभान विसरतो. अभंगाचं तिसरं चरण. आईचा कोठे आठवत नाही, आईचा कोठे आठवत नाही, आईचा कोठे आठवत नाही, आईचा कोठे आठवत तर तुकाराम महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात म्हणतात, अस्वईसा कोठे आठवची नाही, देहीच विदेई भोगू दशा. अहो आम्ही कुठे राहतो, काय खातो पितो, या विषयाची आठवण सुद्धा राहत नाही, अशी विदेहपणाची अवस्था आम्ही देही असून भोगतो. म्हणजे नामस्मरणामध्ये आम्ही एवढं डोलतो की कुठे राहतो आणि कुठे उभा राहतो किंवा काय जे असेल ते, हे सुद्धा आम्हाला याचा भान सुद्धा राहत नाही. तर तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही कुठे राहतो, काय खातो पितो, या विषयाची आठवण सुद्धा राहत नाही, अशी विदेहपणाची अवस्था आम्ही देही असून भोगतो. अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात. आणि शेवटच्या चरणामध्ये तुकाराम आम्ही झालो अग्निरूप, कामाने आम्ही झालो अग्निरूप,
आनंद निर्भया आनंद निर्भया आनंदे आनंदे निर्भया आनंदे निर्भया डुलतस सनी धनी सा ग सनी धनी सा ग सनी ध म ग म ध म ग म ग ध ग म धनी 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 ध ग म धनी 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 ध ग म धनी सनी धनी सा सनी धनी सा ग सनी धनी सा ग सनी ध म ग म ध म ग म ग ध ग म धनी 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 ध ग म धनी 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 ध ग म धनी 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 ध सनी धनी सा ग सनी धनी सा ग सनी ध म ग म ध म ग म ग ध ग म धनी 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 ध ग म धनी 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 ध ग म धनी 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 सा साग साग मम गम गम दद मद मद नि नि धनि धनि द धनि धनि द ग ग द द द द धनि ध मनि द म ग द द द द म ग द ग म धनि 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 द ग म धनि 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 द ग म धनि 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 द आनंदे निर्भया आनंद सर्वांनी एकदा गायनाचार्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा आणि मृदुंगाचार्यासाठी तर
तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून ती पाप पुण्यांगा. आम्ही ब्रह्मरूप झालो जरी तरी आम्ही आमच्या अंगाला पाप पुण्याचा मळ लागू देणार नाही. असं कोण म्हणतं? तुकाराम महाराज. तसंच यथामध्ये यथावकाश झालेली कीर्तन रूपी सेवा पांडुरंग भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करते. तसेच उपस्थित ज्यांनी मला आज कीर्तन रूपी सेवा दिली समस्त ग्रामस्थ मंडळी गावकरी मंडळी यांचे मी आभार व्यक्त करते. सौजन्य असतील, अन्नदाते असतील, कार्यक्रमाचे नियोजक असतील, सप्ताह कमिटी मेंबर असतील, सर्वांचे आभार व्यक्त करते. तसेच पेटीवाले बाबा असतील त्यांची आभार व्यक्त करते. मृदुंगाचार्य असतील त्यांचे मी आभार व्यक्त करते. विनेकरी बाबा असतील त्यांचेही आभार व्यक्त करते. तसंच सर्वांनी या लहान मुलांसाठी एकदा खरंच टाळ्या वाजवा. कारण 2 तास झाले ते तसे उभे आहे आणि त्यांच्या गळ्यामध्ये टाळ बघा ना किती मोठे मोठे. त्यांच्या जीवाच्या मानात ते भरपूर मोठे. अजून एकदा टाळी वाजवली तरी हरकत नाही. तसेच इकडंही टाळकरी उभे आहे यांची मी आभार व्यक्त करते. तसंच माझा आवाज ज्यांनी तुमच्यापर्यंत पोहोचवला, जर माईक सिस्टमच नसती तर मला खूप ओरडावं लागलं असतं. तसंच माईक सिस्टमवाले दादा तुमची मी आभार व्यक्त करते. तसंच माईक सिस्टमचं नाव काय? गुरुकुल गुरु दत्त. गुरुदत्त माईक सिस्टम ज्यांची आहे त्यांची मी आभार व्यक्त करते. आणि कीर्तनाला पूर्णविराम का सुरुवात करायची? जर कॅपॅसिटी असेल तर आपण बसू नाही. पूर्णविराम देते. ज्ञानेश्वरा माऊली दयाळू,